हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे. बघा, आज आपण सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे चक्रवाढ व्याज हे आपण घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीने आणि समजेल त्या पद्धतीने आपण शिकवणार आहोत. तर बघा, तुम्हाला दिसते जो पहिला टाईप आहे, पहिल्या टाईपमध्ये प्रश्न बघा इथे जो पहिला टाईप आहे, पहिल्या टाईपमध्ये बघा इथे की 5,000 रुपयेवर 10% दराने 1 वर्षाचे सीआय म्हणजे काय, चक्रवाढ व्याज. बरोबर आहे, आपल्याला काढायचं आहे. मग कसं काढायचं बघा, एकदम शॉर्ट ट्रिक आहे. काय करायचं आहे की जसं आपण साधारण व्याज काढतो तसंच काढायचं आहे. पहिल्या वर्षाचं विचारलं तर ठीक आहे, इथं पहिल्या वर्षाचं काढायचं आहे. मग काय करा, जो 5,000 आहे, 5,000 जसं तसं लिहायचं. 5,000 ठीक आहे, 5,000 गुणिले आता 10% काढायला सांगितले, मग 10 भागिले मध्ये 100. ठीक आहे, याला सॉल्व्ह करूया. तर बघा, हे 0,2 आणि हे 2 शून्य कॅन्सल झाले. 50 गुणिले 10 किती होणार, 500. म्हणजे 1 वर्षाचं चक्रवाढ किती होणार, सॉरी 1 वर्षाचं चक्रवाढ किती होणार, 500 रुपये. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. कळलं? तर बघा, समोरचा प्रश्न बघूया. बघा, याच टाईप पहिल्यामध्ये तुम्हाला बघा, मी होमवर्कसाठी देतो इथं. तर 5,000 आहे, इथं 8,000 काढायचे तुम्हाला. इथं 8,000 रुपयाचे तुम्हाला 1 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे, हे होमवर्कसाठी आहे, हाच प्रश्न आहे. पहिल्या टाईपचा आपण एकदम सोपा आहे. ठीक आहे, तर आपण बघूया दुसरा प्रश्न बघूया, दुसरा टाईपचा. या ठिकाणी बघा, दुसरा टाईप आहे या टॉपिक मधला. तर बघा, अत्यंत महत्वाचं हे सगळे टाईप वाईज. ठीक आहे, तर आपण टाईप वाईज घेणार आहोत. ठीक आहे, तर बघा काय करायचं आहे की 10,000 रुपये वर 10% दराने 2 वर्षाचे सीआय म्हणजे आपल्याला चक्रवाढ काढायचं आहे. मग कसं काढायचं बघा, एकदम सोप्या पद्धतीने वापरायचं आहे. सोपी पद्धत सांगतो. तर या ठिकाणी बघा, जर तुम्हाला 2 वर्षाचं चक्रवाढ काढायला सांगितलं असेल, लक्षात आहे का, 2 वर्षाचं, तर मग बघा एक रेशो वापरायचं. बघा, 2 आणि 1 हे रेशो वापरायचं आहे 2 वर्षासाठी. ठीक आहे, विचारलं तर. आता काय करायचं आहे की जो 10,000 आहे, 10,000 वर 10% काढायचे. तर बघा, इथे मी काढून देतो. इथे बघा, आपण काय करू, 10,000 वर किती 10% काढू. ठीक आहे, गुणिले 10% म्हणजे छेदामध्ये 100 दिलेले आहे. आता हे 2 शून्य कॅन्सल झाले. 10 गुणिले 100 गुणिले 10 म्हणजे किती झालं की बघा, इथे 10,000 वर 10% किती होणार, 1000 होणार. किती होणार या ठिकाणी, 1000 होणार. ठीक आहे, 1000 होणार या ठिकाणी. तर मग काय करायचं, जो 1000 आहे ना इथं लिहायचं. 10% वर बघा की 10% वर 10,000चे किती होणार, 1000 होणार. मग इथे लिहायचं 1000. ठीक आहे, आणि दुसऱ्या रेशोमध्ये काय करायचंय, परत 10% काढायचे. मग हे 1000 वर काय करायचं आहे, परत बघा इथे बघा, तर काय करायचं आहे की या 1000 वर काय करायचं आहे की 1000 वर 10% काढायचं आहे परत. ठीक आहे, तर बघा, हे 2 शून्य कॅन्सल झाले. 10 गुणिले 10 किती होणार, 100 होणार. हे 100 कुठे लिहायचं बघा, इथे लिहायचं, दुसऱ्या रेशोमध्ये इथे लिहायचं. ठीक आहे, आता परत काय करायचं आहे की 100चे 10%च काढायचे. काय करायचे, या 100चे 10%, 100चे 10% किती होणार, 10 होणार. मग इथे लिहायचे 10. ठीक आहे, आता काय करायचं आहे, आता बघा की यांचं सर्वांचं काय करायचं आहे, गुणाकार करायचं आहे. बघा कसं करायचं आहे की या दोघांच गुणाकार करा. 1000 गुणिले 2 किती होतात, 2000 होतात. ठीक आहे, 2000 आणि अधिक करायचं इथं, या दोघांचा गुणाकार किती होतात, 200 होतात. आणि या दोघांचा गुणाकार अधिक 10. ठीक आहे, तर बघा, हे 2000, 200 आणि हे 10 किती होणार, टोटल 2000 किती होणार, 2210. ठीक आहे, तर बघा ऑप्शन मध्ये तर नाहीये, ते ऑप्शन मध्ये आपण इथे कुठेतरी करेक्शन करूया. किती होणार, 2210 या ठिकाणी. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी. कळलं? तर बघा, आता हे टाईप 2चं आहे. तर टाईप 2चं तुम्हाला होमवर्कसाठी देतो की इथं 10,000 ऐवजी काय घ्यायचं तुम्हाला, की किती घ्यायचं आहे की इथं घ्या 80,000. ठीक आहे, तर तुम्हाला 80,000, तर 80,000चे तुम्हाला नाही का 10% दराने 2 वर्षाचे सीआय काढायचं आहे या ठिकाणी. हे तुम्हाला होमवर्क असणार आहे. ठीक आहे, तर बघा नेक्स्ट टाईप बघू याच पद्धतीने. तर बघा, हे जे टाईप 3 आहे अत्यंत महत्वाचं आहे. तर बघा, परीक्षेच्या अनुषंगाने हे विचारले जातात बघा, अत्यंत महत्वाचे आहेत. ठीक आहे, तर बघा याला सॉल्व्ह कसं करायचं आहे की याला जर तुम्हाला असा प्रश्न विचारलं की बघा की 10,000 रुपयेवर 10% दराने 2 वर्षासाठी एसआय म्हणजे चक्रवाढ व्याज आणि सीआय म्हणजे काय, चक्रवाढ व्याज, व एसआय म्हणजे काय, सरळ व्याज, यामध्ये आपल्याला फरक काढायचा आहे. मग कसं काढायचं बघा, तर असा प्रश्न विचारलं तर काय करायचं, पहिले काय करायचं आहे की बघा, तुम्हाला एक मी सांगतो बघा, सूत्र एक सांगतो, पी गुणिले, ठीक आहे, पी आणि ब्रॅकेटमध्ये आर भागिले 100 याचा वर्ग. ठीक आहे, तर हे सूत्र आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग काय करायचंय,
पी म्हणजे काय, प्रिन्सिपल म्हणजे काय, मुद्दल किती आहे 10,000. मग काय करायचं, इथं 10,000 लिहून घ्यायचं. ठीक आहे, 10,000 लिहायचं या ठिकाणी आणि गुणिले करायचंय. आर म्हणजे दर, दर किती होते 10 आणि टक्के दिले म्हणून छदामध्ये 100. बघा हेच आपण इथे लिहिले आणि याचं काय करायचं, तुम्हाला वर्ग करायचं आहे. ठीक आहे, तर बघा कसं सॉल्व्ह करणार. आता बघा 10,000 दशाला तसं राहील. ठीक आहे, आणि गुणिले 10चा वर्ग दिले, 10चा वर्ग काय होणार 100 होणार आणि भागिलेमध्ये बघा 10चा परत वर्ग, 100चा वर्ग, 100चा वर्ग किती होणार 10,000 होणार. छेदामध्ये काय करायचं आहे 10,000 लिहायचं आहे. बघा हे 10,000 हे 10,000 कॅन्सल झाले म्हणजे उरलं काय 100. म्हणजे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यामधलं फरक किती येणार 100 रुपये, जो ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल या ठिकाणी. तर बघा, तर हे प्रश्न झाले टाईप 3चा अत्यंत महत्वाचा होता प्रश्न. तर तुम्हाला होमवर्कसाठी पण देतो. इथं काय करा 10,000च्या जागी 9,000 घ्यायचे तुम्हाला. ठीक आहे, आणि आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सॉल्व्ह करून दाखवायचं आहे याच पद्धतीने. ठीक आहे, तर बघा नेक्स्ट प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा जो चौथा टाईप आहे या टॉपिक मधला बघा की दशादशे 10 दराने 8,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे आपल्याला काय काढायचं आहे, चक्रवाढ व्याज काढायचं आहे. मग बघा 3 वर्ष विचारले तर बघा, तर आपण मागच्या दुसऱ्या टाईप मध्ये बघितलं तर 2 वर्षाचे कसे काढायचे. आता जो चौथा टाईप मध्ये बघा चेंज आहे इथं. ठीक आहे, 3 वर्षाचं काढायचं आहे आपल्याला. तर मग बघा 3 वर्षाचं काढताना काय करायचं आहे की जर तुम्हाला 3 वर्ष दिली असेल तर बघा त्याला रेशो वापरायचा आहे. का वापरायचं आहे 3 आणि 1. ठीक आहे, तर आता काय करायचंय, जो आपल्याला मुद्दल दिलेले 8,000 रुपये, 8,000 किती 10% काढायचं आहे. मग काय करायचं, जो 8,000 आहे ठीक आहे याच्यावर आपण काय करू 10% काढायचं आहे. ठीक आहे, तर असं काढायचं आपण टक्केवारी. मागे बघा दुसऱ्या टाईप मध्ये शिकलेलो आहोत. बघा हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल झाले. 80 गुणिले 8 जर केलं तर किती होतात 800. मग इथे लिहायचं 800. ठीक आहे, आता काय करायचं, येत्या रेशो मध्ये येताना काय करायचंय, जो 800 आहे 800चं किती तुम्हाला इथं 10% काढायचं आहे. 800चे 10% किती होतात 80 होतात. मग काय करायचं 80 इथं लिहायचं आणि परत काय करायचंय इथं रेशो येताना काय करायचंय, जो 80 आहे 80चे परत काय करायचंय 10% काढायचं आहे. मग किती होणार 8 होणार. ठीक आहे, आता काय करायचं आहे की सर्वांचं बघा या दोघात गुणाकार करा. इथं 8 त्रिक 24 होतात आणि इथलचे हे 2 शून्य 2400 अधिक करायचं 80 गुणिले 3 करायचे किती होतात 240. परत अधिक करायचं या दोघांचा गुणाकार 8 होतात. ठीक आहे, आता सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर बघा की याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी बघा किती होणार, बघा की याचं जर आपण कॅल्क्युलेशन करूया तर किती होणार, बघा की किती होणार 2,648. म्हणजे 3 वर्षाचं चक्रवाढ किती होणार 2,648. या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे, तर बघा जो चौथा टाईप मधला आहे तुम्हाला मी याच्यासाठी होमवर्कसाठी पण देतोय. ठीक आहे, तर तुम्ही काय करायचंय 8,000च्या जागी 16,000चे तुम्हाला काढायचे आहे 3 वर्षाचे चक्रवाढ. ठीक आहे, बघा या ठिकाणी 5वा टाईप आहे की दशादशे 4 दराने चक्रवाढाचे 5,000 रुपये मुद्दलाचे किती वर्षात 5,408 ऱ्हास होईल, हा प्रश्न आहे. मग याला सॉल्व्ह कसं करायचं बघा, एकदम शॉर्ट पद्धत आहे. पहिले काय करायचंय आपल्याला, काय बघा इथं काय दिले की ऱ्हास दिलेले इथे बघा, पहिले ऱ्हासचा विचार करायचंय. आपल्याला वर्ष काढायचे तर काय काढायचं आहे कालावधी म्हणजे वर्ष काढायचं आहे. ह्रास दिलेली आहे, चक्रवाढ 4 वर्षाचं पण दिलेलं आहे. मग काय करायचं पहिले जो ऱ्हास आहे ना ऱ्हास लिहून घ्यायचं. बघा पहिले काय करू आपण ऱ्हास लिहून घ्या किती आहे 5,408. ठीक आहे, छेदामध्ये काय करायचं आहे की 4 वर्षाचे चक्रवाढ पण दिलेले किती दिले 5,000. मग काय करायचं आहे इथं 5,000 लिहायचं आहे. ठीक आहे, तर आता काय करायचं बघा, तर या संख्येला आपण भाग द्यायचा आहे. तर बघा कसं देणार, याला 8ने भाग जातो वरच्याला बघा 8 सख 48 उरले किती बघा इथे 48 म्हणल्यावर उरले बघा 48 आणि इथं बघा तर उरले इथं 6 बघा इथं झाले 60. बरोबर आहे, परत 8ने भाग द्यायचं 8 7 56 होते 56 बघा उरले इथं परत 4 उरले इथं द्या 48 झाले 8 सख 48. ठीक आहे, तर बघा खाली बी 8ने भाग द्यायचा आहे 8 सख 48 उरले 2 बघा 8 2 16 उरले इथं 4 8 5 40. मग इथे राहिलं काय बघा की वरी बघा 676 राहिलेलं आहे आणि छेदामध्ये बघा 625. ओके, तर बघा याला आपल्याला आता बघा इथं काय विचार काय करायचा आहे की 676 आणि 625 हे कशाचा घन किंवा वर्ग आहे ते विचार करायचं आहे. तर बघा हे जर आपण विचार केलं तर बघा जो 676 आहे कशाचा वर्ग आहे समीसचा आहे. मग काय करायचं समीस लिहायचं आणि 625 25 आहे. मग हे कशाचं आहे वर्ग आहे.
हे कशाचं आहे वर्ग वर्ग म्हणजे काय इथं काय आले 2 मग याचे कालावधी किती असणार 2 वर्ष असणार मग याचं उत्तर काय असणार ऑप्शन नंबर सी ठीक आहे याच पद्धतीने तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे मी ठीक आहे तर इथं करायचं आहे तुम्हाला इथं घ्या 2500 ठीक आहे इथं घेऊ आपण 2500 इथं घ्यायचं 2500 आणि इथं काय करायचं आहे इथं घ्या तुम्ही बघा तर इथे तुम्हाला घ्यायचं आहे की 2704 ठीक आहे तर तुम्हाला काय काढायचं आहे किती वर्षाची कालावधी इथं काढायचं आहे या ठिकाणी ठीक आहे होमवर्कसाठी तुम्ही नक्कीच करायचं आहे आणि मला कमेंटमध्ये याचं उत्तर नक्की द्यायचं आहे कारण खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी जो 6वा टाईप आहे आपण बघूया बघा प्रश्न काय विचारले 6वा टाईप मध्ये 2400 रुपये मुद्दलाची चक्रवाढ व्याज 2 वर्षात बघा 2646 रास होते तर आपल्याला व्याजाचा दर काढायचं आहे ठीक आहे तर बघा इथे रास दिलेला आहे बघा 2646 ठीक आहे पहिले आपण जे असा प्रश्न विचारला दर काढायचा असेल तर पहिले आपण रास लिहून घ्यायचं ठीक आहे रास किती दिलेले ऑलरेडी 2646 मग काय करायचं बघा जो रास असते का इथे लिहायचं रास किती आहे 2646 रास आहे आणि छेदामध्ये बघा की आता इथं मुद्दल पण दिलेलं आहे किती दिले 2400 मग छेदामध्ये काय करायचं आहे 2400 लिहायचं आहे ठीक आहे तर याला भाग द्यायचं पहिले तर बघा एकक स्थानी 6 भाग जातो साइन चौक 24 उरले इथं 2 परत साइन चौक 24 6 1 6 इथं 6 भाग द्या साइन चौक 24 इथलचे 2 0 म्हणजे 441 छेदामध्ये 400 ठीक आहे 400 आहे आता याचं काय करायचं आपल्याला दर काढायचा आहे ठीक आहे मग दर तर काढताना आपण बघा तर काय करायचं दर काढायला सांगितलं तर पहिले जे आपण भागितले ज्याचं उत्तर आलं त्याला रूटमध्ये म्हणजे कशामध्ये वर्गमूळ मध्ये घ्यायचं आहे मग 441 कशाचा वर्गमूळ आहे 21चा आहे 21 लिहायचं आणि 420चा आहे ठीक आहे आता दर करण्यासाठी बघा या दोन्ही मधला फरक कितीचा 1चा आहे ठीक आहे कितीचा आहे 1चा मग इथं 1 लिहायचं छेदामध्ये जो 20 आहे 20 जशाला तसं ठीक आहे आणि गुणिले करायचं दर काढायच्यामुळे मग दर नेहमी कसं 100% मध्ये असतो मग इथे लिहायचं 100 ठीक आहे त्याला भाग द्यायचा बघा की 20 1 20 20 5 100 1 गुणिले 5 म्हणजे दर किती आलं तुमचं 5% ठीक आहे कुठे दिसतो ऑप्शन नंबर बी मध्ये याचं उत्तर दिसेल ठीक आहे तर बघा हे पण आपण काढलेल्या या ठिकाणी तर बघा तुम्हाला मी इथे होमवर्कसाठी देणार आहे बघा 24 जागी घ्या 48,000 ठीक आहे काय घ्यायचं आहे 48,000 आणि बघा रासच्या ठिकाणी बघा इथे जो रास दिलेला आहे आपल्याला तर रासच्या ठिकाणी तुम्ही घ्या बघा तर रासच्या ठिकाणी घ्यायचं आहे तुम्हाला की किती 52,920 किती घ्यायचं आहे 52,920 ठीक आहे तर तुम्ही हे मला कमेंटमध्ये याचं उत्तर नक्की सांगायचं आहे या ठिकाणी ठीक आहे तर बघा दिसेल तुम्हाला आता इथे बघा ठीक आहे तर बघा सेम असाच प्रश्न याच पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे तर नेक्स्ट टाईप बघूया आपण या ठिकाणी बघा जो टाईप 7वा आहे 7वा बघूया आपण 7वामध्ये काय विचारलं आहे दशादशे 10 दराने 15,000 रुपये मुद्दलाचे बघा मुद्दलाचे 3 वर्षात होणारे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील आपल्याला फरक काढायचं आहे ठीक आहे तर बघा एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करूया पहिले बघायला काय करायचं आहे बघा लक्षात घ्यायचं आहे की हे सगळ्यात जास्त प्रश्न विचारला जाणार परीक्षामध्ये तर बघा सॉल्व्ह कसं करायचं आहे ठीक आहे 10%वर 15,000 वर 10% काढायचे 15,000 वर 10% म्हणजे इथं लिहितो मी 15,000 वर 10% काढायचं पहिली स्टेप मध्ये काय करायचं बघा सॉल्व्ह करताना की 15,000 वर किती काढायचं तुम्हाला 10% काढायचं आहे ठीक आहे 10/100 तर याला जर सॉल्व्ह केले 2 कॅन्सल म्हणजे 1500 होणार ठीक आहे किती 1500 मग काय करायचं जो 1500 आहे हा 1500 वर किती काढायचं तुम्हाला परत 10% काढायचं आहे 1500 वर किती 10% काढायचं आहे मग काय होणार बघा टक्के काढताना बघा हे टक्के कॅन्सल करायचे मागचे 2 कॅन्सल 15 गुणिले 10 150 ठीक आहे पहिलं कळालं पहिली स्टेप आता दुसऱ्यामध्ये काय करायचं आहे जो 150 आहे 150 वर परत 10% काढायचे ठीक आहे 150 वर किती काढायचं आहे 10% काढायचं आहे ठीक आहे तर याला सॉल्व्ह कसं करायचं बघा हे टक्केवारी कॅन्सल करा म्हणजे टक्क्याच्या मागे 2 शून्य असतो ना म्हणून टक्केवारी कॅन्सल करा या ठिकाणी बघा टक्केवारी कॅन्सल केली की हे 0 आणि हे 0 पण कॅन्सल होईल राहिले काय फक्त 15 काय राहिले 15 आता तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं बघा 3 स्टेप आहे 15 गुणिले काय करायचं 3 वर्ष विचारलं आहे ते 3 वर्ष विचारून गुणिले 3 सॉरी आपण काय करू तर जो पहिला आहे 150 आहे 150 काय करायचं या 3 गुणाकार करायचा आहे ठीक आहे 15 त्रिक होतात 45 आणि हे इकडचा एक 0 ठीक आहे कळलं आता काय करायचं आहे
जो इथं राहिले 15 आहे, ठीक आहे, जो 15 आहे 15 याच्यामध्ये ऍड करायचं. काय करायचं? ऍड करायचं. मग 450 आणि 15 किती होतात? 465. म्हणजे याचं उत्तर किती असणार? 465. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल या ठिकाणी. कळलं? या ठिकाणी बघा आपण चक्रव्यूहाचे एकूण 6 टाईप घेतलेले आहेत, ठीक आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समोरचे पूर्ण टॉपिक्स कव्हर करणार आहोत, ठीक आहे. एकदम सहज सोप्या पद्धतीने आगळ लेवलचे प्रश्न घेऊन आपण घेऊन येऊया, ठीक आहे. तर बघा आगामी भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे एमपीसी गट सी साठी पण आणि क साठी पण जो आगामी भरती येईल त्यासाठी पण अत्यंत महत्त्वाचा राहिला आहे, ठीक आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही पण सांगायचा आहे, ठीक आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.